परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हे सेवक संमेलन नाकाडोंगरी येथे नुकतेच सुरू झाले आहे। या बैठकीत सेवक संमेलनाच्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा निवेदनजी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तशाच आपल्या मातोश्री वाराणसी ठोबरेकर उपस्थित आहे। मातेला सुद्धा माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि मंडळाचे अध्यक्ष महोदय मदनकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। आजचे उद्घाटक दबणे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। आजचे उपाध्यक्ष देशमुख साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजचे कोषाध्यक्ष उराडे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। भेंडारकर साहेब, महाकाळकर साहेब, आदरणीय मंच या सर्वांना माझा नमस्कार। ही बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम व सेवकांवर घडलेले अनुभव या विषयावर होते। आजचे सूत्रसंचालन यांनी मला थोडक्यात बोलण्याची संधी दिली हे त्यांचे फार आभारी आहे। आपण या मार्गात सर्वच काहीतरी कारण घेऊन आलेले आहात आणि सुखी समाधानी झालेले आहात। सर्वांचाच अनुभव आहे, परंतु आम्ही या मार्गात सहजच आलो की मुलांना व्यवस्थित वळण लागावं आणि आपल्या कामाधंद्यात योग मिळावा याकरता आम्ही या मार्गात आलो। मार्गात येताना आपल्याला 5 पैसे सुद्धा लागत नाही। त्याची जोपासना आपल्याला बाबांनी तत्व शब्द नियम यानुसार दिलेले आहे। यानुसार आपण वागलो, प्रत्येक सेवक वागतोय तरच त्यांच्या दुःखाचं निवारण होतं आणि पुढे पुढे चालत जातो। या मार्गात पुष्कळसे जण दुःखी आले की सर्व नासोळा झालेला, उद्ध्वस्त झालेला, पैशांनी बर्बादी झालेला, दारू पिणे, बाहेरचा भूतबाधा असे असंख्य लोक आहेत की हे फार त्रस्त होऊन गेले होते। तेव्हा ह्या बाबांनी ह्या मार्गाचे प्रती बाबांनी आपल्या परिवारासाठी हे साध्य केलं, परंतु बाबांना या गोष्टीचा विचार आला आणि बाबांनी ती पुंजी आपल्यापर्यंत न ठेवता सर्व सेवकांना वाटून दिली। ती या माध्यमातून 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम इतर याच्यामध्ये हे तत्वशब्द नियम दिलेले नाही। अनेक आपल्याकडे गुरु होऊन गेले, पुजारी होऊन गेले, परंतु पंडे पुजारी होऊन गेले, त्यांनी स्वतःच पूजा करून स्वतःच गाठोबा बांधून घेऊन जातात ब्राह्मण। परंतु आपल्या बाबांनी आपल्याला तत्वशब्द नियम दिलेले आहेत। त्या तत्वशब्द नियमाच्या आधारे आपण चाललो तर खरोखरच आपण कुठेही कमी पडत नाही। कमी पडू ते आपल्या कर्माने। चांगलं करा, चांगलं घ्याल। गरीब राहू शकत नाही, श्रीमंत गरीब झाल्याशिवाय राहू शकत नाही, कारण बाबांनी आपल्याला तत्वशब्द नियम दिले आहे। गरीब लोक कसे भरभराटीवर येतील याची कधी कल्पनाही केली जात नाही। उदाहरणार्थ आम्हीच
की आम्हाला घरसुद्धा राहायला नव्हतं. छोटंसं घर होतं, पण चंद्रमौळीचं घर, कविलूचं घर होतं आमचं. पण त्यात राहणारे लोक, पती परमेश्वर हे चांगले होते. त्याच्यामुळे घराला घरपण असते. म्हणून आपण सर्वांनीच घरात प्रेमाची वागणूक ठेवायला पाहिजे, तरच ते घर आपलं स्वर्गावरूनही सुंदर होते. नाही तर पुष्कळशाकडे जणांकडे मालमाळे आहे, परंतु तिथे त्यांची बोलभाषा, त्यांची घरात वागणूक ही बरोबर नाही. त्याच्यामुळे ते मागे येतात. म्हणूनच मी म्हणते आहे की गरीब कसा पुढे जाईल आणि श्रीमंत कसा मागे येईल काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला ह्या कलियुगात बाबांनी सतयुग निर्माण करून दिलेलं आहे. ते सतयुग म्हणजे आपल्याला बाबांनी आपल्या दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यानुसार आपण वागलो तर खरोखरच आपण कुठेही कमी पडत नाही. कधी स्वप्नात विचार केला नव्हता की आमचं घर होणार, ते घरसुद्धा झालं. कसे काय योग आला इलेक्शनमध्ये, त्याच्यातही बिन पैशांनी तिकीट मिळून आम्ही इलेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला योग मिळाला. त्यातल्या त्यात साहेबसुद्धा 10 वर्ष संचालक म्हणून बसले आणि आता पुन्हा 10 वर्ष अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत. तरी कोणाची कृपा? ही बाबांचीच कृपा आहे. बाबांना आवडणारी कामं आपण करायचे म्हणजे बाबा आपल्याला कुठेही कमी पडू देत नाही. पुढे पुढे आपण सामोरच जातो, मागे येत नाही. आपण ह्या मार्गात येतो तर पुढे चांगलं होण्याकरताच येतो, मागे राहण्याकरता येत नाही. बाबाला आवडणारे आपण कार्य करायचे तर नकळत कधी स्वप्नात विचार नसेल केला ते साध्य होते. पण ते आपल्याला तसं त्याचं आत्मसात करावं लागते, तसं वागावं लागते. उदाहरणार्थ आमचे साहेब वागतात म्हणूनच बाबाला आवडते आणि पुढे पुढे त्यांना जी काही कार्य करण्याची संधी मिळत आहे ते करते सुद्धा. त्यांनी जीवापार आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी करत नाही. एकदा तर असा प्रसंग आला की शेवक संमेलनमध्ये जायचं होतं, त्यांना बरं नव्हतं, सलाईनसुद्धा लागली. दवाखान्यातून चटकन आले, सलाईन संपली आणि घरी आले हातपाय धुतले. जेवणाला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही, गाडी येऊन गेली. चटकन त्यात 2 पोळ्या टिफिन, मी त्यांना 2 पोळ्या भाजी दिली आणि ते टिफिन घेऊन गाडीत बसून गेले. ही त्याची कळकळीची एक भावना बाबांविषयी, मार्गाविषयी की नाही आपण केल्याच पाहिजे, गेल्याच पाहिजे. स्वतःची जीवाची पर्वा न करता ते हे सर्व कामं करून घेतात. ही बाबांचीच कृपा, बाबा त्यांच्याकडनं करून घेतात. आपण ह्या बाबाच्या कृपेला विसरायला नको आहे. बाबा आपल्याला देतो पुष्कळ, परंतु कर्म नेतो. म्हणून आपल्याला कर्म कसे करायचे आहे, सर्वांजवळच, गरीब कोणी नाही, श्रीमंत कोणी नाही, सर्व आपण सारखे आहोत. फक्त आपल्याला तत्वशब्द नियमाचा व्यवस्थित वापर केला तर आपण गरीब राहू शकणारच नाही. कसे काय योग देतात बाबा ते मला माझंच कळलं नाही. म्हणून तुम्हीसुद्धा अशीच कार्य चिकाटीने करा आणि बाबाच्या ध्येय धोरणासारखं वागा. बाबांनी दिलेलं आहे त्या चाकोरीतच राहून आपण आपले कार्य करा. नकळत तुम्हालासुद्धा असेच योग मिळेल आणि भरभराटीवर या. म्हणून आपण सर्वांनीच बाबांच्या ध्येय धोरणाने वागायचं आणि बाबांच्या जी आपल्याला चाकोरी दिलेली आहे त्या चाकोरीतच राहून आपण आपले कार्य करायचे, तर आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज वेळेच्या अभावी जास्त काही न बोलता, साहेब बोलतातच, अधिक व्यक्त बोलणारे आहेत. म्हणून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. सर्वांची रजा घेते. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद काकू, अतिशय सुंदर